तर आज ना आपण महाराष्ट्राचा मोस्ट फेमस वडापाव खायला आलो. तर कुठे आणि कोणता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज अक्षय त्याच्या घरून रूमवर आलता त्याचे काही मेडिकल रिपोर्ट घेऊन, कारण त्याला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. मग म्हणलं चल मी पण येतो सोबत. स्वतःची गाडी होती मग काय विषय नव्हता. म्हणलं मयूरला पण घेऊन जाऊ. मग मयूरला कॉल करून त्याला पण बोलवून घेतलं. मग तिघं पण बसलो गाडीवर आणि निघालो हॉस्पिटलला. 8 दिवसापासून पाऊस पडतोय, फायनली आज तरी उघडलाय. मध्येच आईस्क्रीमचं दुकान दिसलं. मयूरला म्हणलं चारतो का, तो तर खाऊ घालायला हा म्हणला. पण आमची नखरे बघा, आम्ही स्वस्तवाल्या खात नाही, त्या मागे देऊन डायरेक्ट कप मधल्या घेतल्या. पण माझ्यासोबत एक स्कॅम झाला. सगळ्यांचे कप भरलेले होते आणि माझाच कमी भरलेला होता. मग तिथंच उभा राहून आईस्क्रीम खाल्ली आणि डायरेक्ट लोणी मध्ये आलो. तर लोणी मध्ये आपले व्हिडिओ कोण कोण बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण आलो होतो लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलला. आतमध्ये येऊन केस पेपर वगैरे फाडला आणि मग चेकअप करून घेतलं. काय लिहून दिलं तर काय माहिती वाचता पण येईना. मग काय सगळं काम झाल्यावर बाहेर आलो, गाडी काढली आणि निघालो संगमनेरला. पण रस्त्याने जाताना महाराष्ट्रभर फेमस असलेला समनापूरचा नशीब वडापाव येथे थांबलो. अक्षयला म्हणलं काढ पैसे. मग काय टोकन घेऊन वडापाव घेतला. आणि आता काही लोकांनी या बाबांना एखाद्या व्हिडिओ मध्ये तर नक्कीच पाहिले असणार. अनिल भाऊ तुमचं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. आता खाता का नेता? नाही, खातो पण आणि नेतो पण. एखादी त्याच्याबरोबर प्यायची सवय आहे का तुम्हाला? नाही सवय नाहीये. हा. नाही प्यायची सवय पाहिजे सर. तेवढे 10 रुपये माझ्या गल्ल्यात वाढत आहे. चालते शेवटी चालते. कसं आहे, मी माणूस आहे आणि मनुष्य प्राणी आहे ना, आपल्या मतलबाचं पाहत असतो. तुम्ही 10 रुपयाची एक बाटली घेतली, 10 रुपये गल्ल्यात तेवढीच वाढते. अक्षयला उपवास होता तर त्याला दाखवून दाखवून खाला. देव पण मला माफ करतो का नाही माहिती. मग डायरेक्ट रूमवर आलो, थोड्या गप्पा मारल्या आणि अक्षय ते निघाले घरी. आता तुम्ही पण व्हिडिओला लाईक सबस्क्राईब फॉलो केले तर जाऊ नका.